बघूया 100% बातम्या। काँग्रेसचे नेते राहुल गांधी लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यात ते मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। काँग्रेसने ही चर्चा फेटाळली आहे, तर राहुल गांधी जोपर्यंत सावरकरांची माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा भाजपने दिलाय। राहुल गांधी एप्रिल अखेरीस मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। त्यावेळी ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। यासाठी ते मातोश्रीवर जाणार असल्याची ही जोरदार चर्चा सुरू आहे। राहुल गांधी यांच्या सावरकरांवरच्या टीकेनं शिवसेना काहीशी नाराज झाली। आता ही नाराजी दूर करण्यासाठी स्वतः राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे नेते दोन्ही नेत्यांची भेट होणार हे ठासून सांगतात, तर काँग्रेसचे नेते मात्र राहुल गांधी मातोश्रीवर जाणार हे अफवा असल्याचं सांगतायत। बीजेपीच्या विरोधातल्या सगळ्या राजकीय दलांचं मूड बांधण्याचं काम काँग्रेसच्या वतीने सुरू झालं। राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्यातून काँग्रेस आणि ठाकरे गटातील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी भाजपने मात्र त्यावर निशाणा साधलाय। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल केलेल्या सर्व वक्तव्याची माफी मागावी। काँग्रेसकडून राहुल गांधींच्या संभाव्य दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे। आता खरंच राहुल गांधी यांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंची भेट ते घेणार का? उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ते मातोश्रीवर जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदांवरून भाजपनं त्यांच्यावर तीव्र शब्दात हल्ला चढवलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना डिवचलं आणि त्यानंतर राऊतांनी फडणवीसांना थेट डील मंजूर करण्याचं आव्हान दिलं। संजय राऊतांचे वागबाण सतत भाजप शिवसेनेच्या नेत्यांना घायल करत असतात। राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदांची भाजपच्या नेत्यांनी खिल्ली उडवत त्यांना डिवचलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना भोंग्याची उपमा दिली आहे, तर आशिष शेलार यांनी सिरियल किलरची। रात्रीच्या 9:30च्या टीव्हीला लोक ऑन करतात कारण सिरियल पाहतात आणि सकाळच्या 9:30ला टीव्ही बंद करतात कारण सिरियल किलर वेडासारखा बडबडतो त्याला बघतो। भाजपचे वार जिव्हारी लागलेल्या राऊतांनी थेट फडणवीसांना खुली ऑफर दिली आहे आणि भाजप आपल्याला घाबरल्याचं म्हटलंय। ही भीती आहे आमची आणि ही भीती आमची असायला पाहिजे। हे डर होना चाहिए। झोपत नाहीत हे माझ्या भीतीने, मला माहिती आहे। 2019च्या निकालापासून भाजप आणि राऊतांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या सतत फैरी झडतायत। राज्यातील सत्तांतरानंतर तर यात आणखी भर पडली आहे। सामान्य माणसाच्या मुद्द्यांपेक्षा राजकीय गुद्द्यांची रोजची लढाई सामान्य जनतेला बघावी लागते। सध्या तरी ही लढाई शमण्याची कुठलीही शक्यता दिसत नाहीये। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे राजकीय पक्षांकडून आतापासूनच विजयाचे दावे सुरू झालेत। महाविकास आघाडी राज्यात लोकसभेच्या 40 जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय, तर त्यांच्या दाव्याची विरोधकांनी खिल्ली उडवली। उत्तर प्रदेशनंतर लोकसभेचे सर्वाधिक मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत। तब्बल 48 मतदारसंघ असल्यानं सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जाणार आहे। परिणामी महाविकास आघाडीचे वज्रमूठ 40 जागांवर चमत्कार घडवेल असा विश्वास संजय राऊतांना वाटतोय। पण दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांनी केलेल्या दाव्याची हवा काढली आहे। मी सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रात काय होईल। महाराष्ट्रामध्ये मी 48 पैकी 40 जागा जिंकू लोकसभेच्या असं वातावरण। आपल्या देशामध्ये स्वप्न पाहायला बंदी नाही। त्यांना अशी स्वप्न त्यांनी बघत राहावी, त्यासाठी त्यांना शुभेच्छा। निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जातात। आता संजय राऊतांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे पुढच्या वर्षी स्पष्ट होणार आहे। मात्र तोपर्यंत पतंगबाजी सुरू राहणार हे नक्की। काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतलं आपलं शासकीय निवासस्थान रिकामं केलंय। खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना शासकीय बंगला सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार राहुल गांधींनी नवी दिल्लीतल्या 12 तुगलक रोड हा त्यांचा बंगला सोडलाय। राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर आता नियमाप्रमाणे राहुल गांधींनी त्यांचा शासकीय बंगला रिकामा करायला सुरुवात केली आहे। शुक्रवारी राहुल गांधींच्या 12 तुगलक रोड या निवासस्थानातून सामान हलवायला सुरुवात झाली आहे। लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींना 22 एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्यासाठी वेळ दिला। त्याआधीच राहुल गांधींनी आपलं सामान या बंगल्यातून बाहेर काढायला सुरुवात केली। त्यानंतर आता राहुल गांधींचा मुक्काम सोनिया गांधी यांच्या 10 जनपद या निवासस्थानी असणार आहे। द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या प्रकरणात राहुल गांधींची पुढची सुनावणी 20 एप्रिलला होणार आहे। यावेळी सुरत कोर्टानं त्यांना दिलासा दिल्यास राहुल गांधींचा बंगला कायम राहू शकतो। शरद पवारांनी जेपीसी विषयी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आता गुरुवारी शरद पवारांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली। डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शरद पवारांनी ती भेट घेतली नाही ना, अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी काँग्रेसकडून भाजप विरोधातील पक्षांची मूठ बांधण्याचा प्रयत्न केला जातोय।
गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली। या भेटीला एक वेगळी राजकीय किनार होती। जेपीसी आणि अदानींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान पेटवलं असताना शरद पवारांनी जेपीसीची गरज नसल्याची भूमिका घेतली। शरद पवारांनी एक प्रकारे विरोधकांच्या मागणीतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला होता। शरद पवारांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची कोंडी झाली होती, त्यामुळे ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पवारांनी राहुल गांधी आणि खरगेंची भेट तर घेतली नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। या भेटीच्या एक दिवस आधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती। नितीश कुमार यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांची युपीएच्या संयोजकपदी नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे। आगामी काळात नितीश कुमारांना पुढे करण्याची काँग्रेसची खेळी तर नाही ना, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता आहे, तशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस छत्तीसगडमध्ये वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा चेहरा होऊ शकतात। आगामी छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना भाजपपुढे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झालाय। हा नेतृत्वाचा अभाव महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्यासाठी अनुकूल ठरण्याची चिन्ह आहेत। भाजप श्रेष्ठी त्यांना राजकारणात सक्रिय करण्याविषयी गंभीरपणे विचार करत असल्याचं कळतंय। परिणामी राज्याला पुन्हा एकदा नवे राज्यपाल मिळण्याची दाट शक्यता आहे। लोकसभेत रायपूर मतदारसंघाचं 7 वेळा प्रतिनिधित्व केलेले रमेश बैस यांच्यासह छत्तीसगड भाजपच्या सर्व खासदारांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारण्यात आली होती। त्यानंतर बैस हे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर झाले। पुढे त्यांना राज्यपाल म्हणून संधी मिळाली, पण बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर बैस यांची भाजपला गरज निर्माण झाल्यानं त्यांना राजकीय मैदानात उतरवलं जाण्याची दाट शक्यता आहे। कोल्हापुरात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ऐन रंगात आली आहे। निवडणुकीच्या निमित्तानं पाटील आणि महाडिक कुटुंबामध्ये चांगलंच युद्ध रंगलेलं आहे। सतेज पाटलांना प्रत्युत्तर देत अमल महाडिकांनी आता पाटलांना थेट बिंदू चौकात येण्याचं आव्हान दिलं। महाडिक कुटुंबियांनी राजाराम कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। आता प्रचाराच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन करत खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार महादेवराव महाडिक त्याचबरोबर अमल महाडिक यांनी सतेज पाटलांचा खरपूस समाचार घेतलाय। सतेज पाटलांनी महाडिक घाबरले असल्याचं म्हणत बिंदू चौकात आमने सामने येण्याचं आव्हान दिलं होतं। हे आव्हान स्वीकारत अमल महाडिकांनी सतेज पाटलांना सडीत तोड उत्तर दिलंय। मी 100% म्हणतो, या स्टेजवरनं नाही तर बिंदू चौकात सांगे, महाडिक भ्याले 100% भ्याले नसते तर हे छाननीत अर्ज उडवायचं कारण काय होतं? भाषा तुमची ही मगरुरीची, दादागिरी हा तुमचा स्वभाव आणि खोटारडेपणा हा तुमचा राजकारणातलं सूत्र आहे। हे जो खुलासा तुम्हाला या येत्या 23 तारखेच्या निवडणुकीमध्ये सभासदपणे निश्चित तुम्हाला देतील। पाटील आणि महाडिक कुटुंबीय हे पारंपरिक विरोधक आहेत। या निवडणुकीत आमने सामने आल्यानं राजकीय आखाडा चांगला रंगलाय। त्यामुळे राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत कोण चितपट होणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आज देशभरात साजरी करण्यात आली। गावागावात विविध उपक्रम आणि कार्यक्रमाने महामानवाला अभिवादन करण्यात आलं। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्तानं राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासून आंबेडकरी अनुयायांची गर्दी होती। महामानवापुढे नतमस्तक होण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी जमले होते। जामनेर शहरात मंत्री गिरीश महाजनांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। यावेळी लेझिम पथकासोबत महाजनांनी ठेका धरला। छत्रपती संभाजीनगरमधल्या भडकल गेट इथं रात्री 12 वाजता जंगी आतषबाजी करण्यात आली। यावेळी उपस्थित भीमसैनिकांनी भीमजयंतीचा जल्लोष केला। तर भंडाऱ्यात 132 केक कापून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली। दौंडमध्ये रांगोळीतून बाबासाहेबांची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली होती। वेंगुर्ल्यात सागर तीर्थ किनाऱ्यावर अनोखं वाळू शिल्प साकारत महामानवाला मानवंदना देण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सलग 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन केलं। दादरमधल्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य असं स्मारक उभारलं जात आहे। तब्बल 12 एकर जागेवर स्मारकाचं काम अतिशय वेगानं सुरू असून मार्च 2024 पर्यंत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। 2018च्या फेब्रुवारी महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली। मात्र आराखड्यात बदल केल्यानं हे काम 2024च्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे स्मारकाचा खर्च सुद्धा आता 1000 कोटींवर पोहोचलाय। हे स्मारक भव्य दिव्य असणार आहे। स्मारकात बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत। एक प्रकारे त्यांच्या कार्याचा जिवंत देखावा हा असणार आहे।
या स्मारकाची काही खास वैशिष्ट्ये असणार आहेत. त्यानुसार महाडच्या चौदार तळ्याची इथं प्रतिकृती असेल, बौद्ध वास्तुरचना शैलीतला घुमट असेल, चैत्य सभागृह आणि संग्रहालय सुद्धा असणार आहे. 1000 नागरिक बसण्याच्या क्षमतेचं प्रेक्षागृह असेल, आर्ट गॅलरी, 4 संशोधन केंद्र वर्ग, विपश्यना केंद्र, परिक्रमा पथ अशा विविध वैशिष्ट्यांनी हे स्मारक समृद्ध असणार आहे. अशा अनेक वैशिष्ट्यांना समृद्ध असं हे स्मारक आंबेडकरी अनुयायांचं अनेक दशकांचं स्वप्न आहे. हे स्वप्न लवकरात लवकर साकार व्हावं ही आंबेडकरी अनुयायांची खरी अपेक्षा आहे. लग्नसराईमध्ये सोन्याची खरेदी करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण सोन्याच्या किमतीमध्ये आजही दरवाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे आता 63,000च्या पार गेले. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरांमध्ये चढ उतार होतोय. सोन्याच्या दरात आजही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 700 रुपयांनी वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात 1 तोळे सोन्याचा भाव जीएसटी सह 63,500 रुपये इतका झाला. अमेरिकन फेडरल बँकेच्या धोरणाचा परिणाम यात दिसून येत असून ग्राहक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करतायत. त्यामुळे सोन्याचे भाव वाढलेत. सध्या लग्नसराई सुरू आहे. ऐन लग्नसराईमध्ये सोन्याची मागणी वाढते. दर दिवशी वाढत असलेल्या या दरामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना मात्र याचा मोठा फटका बसतोय. मुंबई महानगरपालिकेतला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पालिका मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून चक्क चमचे, प्लेट आणि ग्लास गायब झाले. या प्रकारामुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आलाय. वर्षभरात अशा प्रकारे भांडी गायब झाल्यामुळे कॅन्टीन चालकाचं 40,000 ते 50,000चं नुकसान झालं. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका. या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पालिकेच्या मुख्यालयात कॅन्टीनची सोय आहे. मात्र या कॅन्टीन बाहेर चालकांनी लावलेला हा बोर्ड इथली चिंदीगिरी कथन करतोय. हा बोर्ड लावण्यासाठी कारण ठरलंय ते या कॅन्टीनमधून वर्षभरात गायब झालेली हजारो भांडी. पालिकेतील कर्मचारी अधिकारी जेवण नाश्ता आपल्या कार्यालयात मागवतात, मात्र ही भांडी कॅन्टीनला परत करत नाहीयेत. अनेक कर्मचारी तर भांडी घरातून आणल्याचं सांगत घेऊन जातात. पालिकेच्या कॅन्टीनमधील 6 ते 7 हजार चमचे, 150 ते 200 लंच प्लेट, 300 ते 400 नाश्ता प्लेट आणि 100 ते 150 ग्लासला पाय फुटलेत. या प्रकारामुळे कॅन्टीन चालक मेटाकुटीला आलाय. वर्षभरात अशा प्रकारे भांडी गायब झाल्यानं कॅन्टीन चालकाचं 40,000 ते 50,000चं नुकसान झालंय. काही जणांच्या चिंदीगिरीमुळे इतर कर्मचाऱ्यांच्या आणि पालिकेच्या प्रतिमेला मात्र बट्टा लागलाय इतकं खरं. सोशल मीडियावर सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कारणानं गाजत असलेली, तसं संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध असलेली आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ किंवा राडा होत असतो. मात्र जुन्नरमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडला. त्याचं कारणही खास आहे. जुन्नरच्या निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी इथल्या वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्तानं गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुणाईसह सगळ्यांनीच मोठी गर्दी केली होती. गौतमी ही विविध गाण्यांवर नृत्य करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. या ठिकाणी अशावेळी गोंधळ हा ठरलेला असतो. मात्र या ठिकाणी कोणताही गोंधळ झाला नाही, कारण स्टेजच्या समोर गावातील महिला हातात दंडुके घेऊन उभ्या होत्या. त्यामुळे हुल्लडबाजांना गोंधळ करता आला नाही. याशिवाय गौतमी पाटीलचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक सुद्धा तिथं आले होते. एवढंच नाही तर स्टेजच्या समोरच तरुणांची मोठी गर्दी होते, म्हणून तिथं महिला रसिकांना बसवण्यात आलं होतं. इतर ठिकाणांपेक्षा गौतमीचा जुन्नरमधला कार्यक्रम कुठलीही गडबड गोंधळ न होता शांततेत पार पडला. भावनिक अनुभव आणि अजून बरंच काही शेअर करायचं असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलंय. युनायटेड 24 आणि त्यांच्या रिबिल्ड युक्रेन या उपक्रमासाठी जागतिक राजदूत म्हणून ब्रॅड पेस्ले युक्रेनमध्ये आले होते आणि त्यांनी पहिल्यांदाच युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. US काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाचा एक भाग म्हणून पोलंडमध्ये अमेरिकन सैन्यासाठी सादरीकरण करून पेस्ले युक्रेनसाठी रवाना झालेत. सेम हिअर हे गाणं 24 फेब्रुवारीला रिलीज झालं. यात झेलेन्स्की यांची खास भूमिका आहे. तर युक्रेनचा या गाण्यामध्ये विशेष उल्लेख नसला तरी व्हिडिओ दरम्यानच्या रेकॉर्डिंगमधले पेस्ले आणि झेलेन्स्की यांच्यावरती गाणं संपतं असं चित्रित करण्यात आलंय. जगण्यासाठीची इथल्या लोकांमधली जिद्द, देशाप्रती प्रेम आणि इथला निसर्ग पाहून मी थक्क झालो अशा भावना पेस्ले यांनी व्यक्त केल्या. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वर्ल्ड बँक स्प्रिंग बैठकीत त्यांच्या युद्धग्रस्त देशासाठी अधिक आर्थिक मदतीची मागणी करतायत. झेलेन्स्की यांनी जगभरातील रशियन मालमत्ता जप्त करून युक्रेनच्या पुनर्निर्मितीसाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. स्पेनचे संरक्षण मंत्री मार्गारेटा रॉबल्स यांनी पश्चिमेकडील देशांमध्ये युक्रेनला पूर्ण पाठिंबा असल्याचं जोरकसपणे सांगितलं. युक्रेनियन समकक्ष ओलेक्सी रेझनिकोव्ह
स्पेन भेटीदरम्यान भाष्य केल्यानंतर रॉबल्स यांनी पाठिंबा असल्याचं सांगितलं. इतर देशांना मित्रपक्षांमध्ये फूट पाडण्यात स्वारस्य आहे, पण असं असतानाही नाटो आणि युरोपियन युनियनमध्ये युक्रेनच्या समर्थनार्थ मित्र राष्ट्रांमधील एकता संपूर्ण आणि निरपेक्ष आहे आणि रशिया कोणत्याही परिस्थितीत युक्रेनच्या समर्थनार्थ एकता तोडणार नाही, असं पत्रकार परिषदेदरम्यान रेझनिकोव्ह यांनी स्पष्ट केलं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की युक्रेनचे युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचं उद्दिष्ट पूर्णपणे साध्य करणं आहे आणि युक्रेन युरोपियन युनियनच्या सर्व संस्था आणि पद्धतींसह एकत्रित केलं जाईल आणि संपूर्ण सदस्य होईल, असं झेलेन्स्की म्हणाले. झेलेन्स्कींनी संरक्षण उद्योगातील कामगारांच्या प्रयत्नांचं देखील कौतुक केलं, कारण युक्रेननं त्यांच्या सन्मानार्थ नवीन स्थापना दिवस साजरा केला. अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांनी आगामी काही महिन्यात युक्रेनसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक पाठबळ देण्याचं वचन दिलंय. आम्ही युक्रेनला जोपर्यंत मदत लागेल तितका काळ त्यांच्या सोबत उभे राहू, त्यामुळे कोणतीही चूक करू नका. युनायटेड स्टेट्स या युद्धाच्या पहिल्या दिवसापासून युक्रेनच्या पाठीशी उभी आहे आणि आम्ही युक्रेनच्या पाठीशी उभे राहू, असं त्या म्हणाल्या. गुरुवारी द्विपक्षीय बैठकीनंतर युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मेहेल यांच्या बाजूने उभं राहून येलेन यांनी युक्रेनला सुरक्षा आणि मानवतावादी मदती व्यतिरिक्त अधिक यूएस आर्थिक मदत देण्याचं वचन दिलं. राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे हा पाठिंबा धर्मादायासाठी नसून ही लोकशाही आणि जागतिक सुरक्षेतील गुंतवणूक आहे, असं येलेन यांनी म्हटलंय. आणि श्मेहेल यांनी अमेरिकेनं दिलेल्या सततच्या आणि अभूतपूर्व पाठिंब्याचं स्वागत केलं, कारण त्यांचा देश रशियाच्या आक्रमकतेशी लढतोय आणि भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी युक्रेनच्या वचनबद्धतेवरती जोर दिला गेला. युक्रेनच्या कीव्हमध्ये बुधवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत यूएस इंटेलिजन्समध्ये असलेल्या त्रुटींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. सर्वत्र याची चर्चा होत असल्याचं सिनेट सदस्य जो मंचिन यांनी सांगितलं. वेस्ट व्हर्जिनियाचे सिनेटर ऑरिझोना मार्क केली, अलास्काच्या लिसा मुरकोक्सी आणि स्थानिक गायक ब्रॅड पेस्ले हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या कीव्हमध्ये एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये यूएस सिनेटर्स आणि पेस्ले यांनी राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की, ऊर्जा मंत्री हर्मन हालेशचे तसंच युक्रेनियन अधिकाऱ्यांची भेट घेतली. युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी माद्रिदमध्ये स्पॅनिश समकक्ष अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि युक्रेनचे युद्धाशी संबंधित दस्तावेज लीक होण्याबाबत झालेल्या स्लाइड्स या गेल्या आठवड्यात ऑनलाईन आसामवासियांनी एक नवा रेकॉर्ड करत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय. एकाच ठिकाणी सगळ्यात मोठ्या बिहू नृत्याचं सादरीकरण करत हा रेकॉर्ड त्यांनी केलाय. यामध्ये 11,304 नर्तक आणि वाद्य वाजवून लोकनृत्य सादर केलं गेलं. आसामच्या नवीन वर्षात साजऱ्या होणाऱ्या रोंगली उत्सवाच्या निमित्तानं हा रेकॉर्ड करण्यात आला. गुवाहाटीमधल्या सरुसजाई स्टेडियममध्ये हे सादरीकरण झालं. बिहू कलाकारांनी 2 वेगवेगळे विश्वविक्रम केलेले आहेत. पहिला रेकॉर्ड एका ठिकाणी सर्वात मोठ्या लोकनृत्याबद्दलचा आहे, तर दुसरा रेकॉर्ड एका ठिकाणी सर्वात मोठ्या पारंपरिक संगीत कामगिरीबद्दल आहे. कॉस्मोनॉटिक्स डे साजरा केला जातो. युरी गॅगरिन या 27 वर्षाच्या सोव्हिएट रशियन अंतराळवीरानं हा विक्रम केला होता. गॅगरिनच्या 108 मिनिटांच्या मोहिमेनं अंतराळ युगाला नव्या स्तरावरती नेलं. सोव्हिएट संघासाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आणि या मोहिमेनं पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडे मानव जाऊ शकतो या शर्यतीत अमेरिकेला मागे टाकलं. दुसऱ्या महायुद्धादरम्यानची गॅगरिनची ही अंतराळ उड्डाण मोहीम एक प्रकारे जर्मन लोकांवरचा विजय म्हणूनच पाहिला जातो. 12 एप्रिल 1961 पासून ही मोहीम राष्ट्राभिमानाचं, शौर्य आणि तांत्रिक प्रगतीचं प्रतीक मानली जाते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कॉस्मोनॉटिक्स डे निमित्तानं मॉस्कोमधील क्रेमलिन इथे रशियन स्टेट स्पेस कॉर्पोरेशन रोस्कॉस्मॉसचे मुख्य कार्यकारी अधिकारी युरी बोरिसोव्ह यांची भेट घेतली आणि अंतराळामध्ये गेलेला पहिला मानव युरी गागरिन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 12 एप्रिलला कॉस्मोनॉटिक्स डे साजरा केला जातो. रशिया आणि काही इतर सोव्हिएट संघातले देश हा दिवस साजरा करतात. रशिया 2028 मध्ये रशियन ऑर्बिटल स्टेशनच्या निर्मितीला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. वेळ वेगानं पुढे सरकतोय. कोणत्याही परिस्थितीत मानवयुक्त कॉस्मोनॉटिक्समध्ये खंड पडू नये, असं बोरिसोव पुतीन यांना म्हणाले. तसंच उन्हाळ्यामध्ये हा रशियन स्पेस स्टेशनचा आराखडा आपण तयार करूया. हे नवं स्पेस स्टेशन चंद्र कार्यक्रम राबवायला उपयुक्त ठरेल, असंही ते म्हणाले. दरम्यान येत्या काळात सलग 11 अपघातमुक्त अवकाश प्रक्षेपण रशियानं केली, अशी इतिहासामध्ये नक्कीच नोंद होईल, असं कॉस्मोनॉटिक्स डे निमित्तानं कार्यक्रमात पुतीन म्हणाले.
रशियाच्या संसदेमध्ये वरच्या सभागृहात बुधवारी प्राथमिकतेने एक विधेयक मंजूर करण्यात आलं आणि या विधेयकामुळे युक्रेनसोबतच्या लढाईदरम्यान रशियन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना समन्स जारी करण्याचे अधिकार मिळालेत। अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे सहीसाठी हे बिल जाण्यापूर्वीची शेवटची पायरी म्हणजेच फेडरेशन काउन्सिलची मतं जी घेण्यात आली आणि युक्रेनच्या जोरदार प्रतिहल्ल्याला सामोरं जाण्यासाठी हा कायदा जलद गतीनं अंमलात आणणं गरजेचं आहे। सध्या रशियातल्या लष्कर सेवेच्या नियमानुसार सेवेत तातडीनं रुजू होण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस पाठवणं गरजेचं आहे, पण गेल्या काही काळात अशी पत्र कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक टाळली जात असल्याचं पाहण्यात आलं नाही। पण या विधेयकानं आता अशा कर्मचाऱ्यांची पळवाट बंद होईल। नवीन विधेयकानुसार लष्करातल्या सैनिकाला नोटीस मेलनं पाठवली जाईल। जर ते तातडीनं रुजू झाले नाही तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक पोर्टलवरच्या सेवा थांबवल्या जातील। रशिया सोडता येणार नाही, ड्रायव्हिंगचा परवाना रद्द होईल, इतकंच नव्हे तर अपार्टमेंट आणि इतर मालमत्ता विकण्यापासून प्रतिबंधित केलं जाईल। युक्रेनच्या सैनिकाचा शिरच्छेद केल्याचा कथित व्हिडिओ युक्रेन विरोधातला उन्माद दर्शवतो असं युक्रेनच्या मानवाधिकार प्रमुखांनी सांगितलं आणि व्हिडिओचा निषेध केला। हा भयानक व्हिडिओ फेब्रुवारी 2022ला रशियानं आक्रमण केल्यापासून आतापर्यंतची क्रौर्याची परिसीमा आहे असा आरोप केला जातोय। दरम्यान क्रेमलिननं या विभत्स व्हिडिओचा निषेध केला असून त्याची सत्यता पडताळण्याची गरज असल्याचं म्हटलंय। युक्रेननं या व्हिडिओची तपासणी सुरू केली आहे। युक्रेनच्या नागरिकांना आम्ही माणूस मानतच नाही, असं क्रूरपणे त्यांना मारतोय हेच रशियाला दाखवायचंय। घरी बसलेल्या युक्रेनच्या नागरिकांना घाबरवण्यासाठी, त्यांच्या दहशत माजवण्यासाठी हा व्हिडिओ केला गेला असे युक्रेनचे मानवाधिकार प्रमुख दिमित्री लुबिनेट्स म्हणाले। दरम्यान असोसिएट प्रेसनं वैयक्तिक पातळीवरती स्वतंत्रपणे या व्हिडिओची सत्यता, तो कुठे आणि कधी शूट करण्यात आला याची सत्यता पडताळली नसल्याचं स्पष्ट केलंय। तसंच हा व्हिडिओ आम्ही इतर कुणाला वितरित केला नसल्याचं त्यांनी सांगितलं। प्रसिद्ध स्थानिक गायक ब्रॅड पेस्ले यांनी युक्रेनच्या कीवमध्ये सेंट मायकल स्क्वेअर समोर उभं राहून सेम हिअर हे त्यांचं नवकोरं गाणं सादर केलं। त्या रेकॉर्डिंगचा छोटा व्हिडिओ गायक पेस्ले यांनी इंस्टाग्रामवरती शेअर केला। हे गाणं सर्वप्रथम ऐकण्याचा, पाहण्याचा, ऐकण्याचा भावनिक अनुभव आणि अजून बरंच काही शेअर करायचं असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलंय। युनायटेड 24 आणि त्यांच्या रिबिल्ड युक्रेन या उपक्रमासाठी जागतिक राजदूत म्हणून ब्रॅड पेस्ले युक्रेनमध्ये आले होते आणि त्यांनी पहिल्यांदाच युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली। यूएस काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाचा एक भाग म्हणून पोलंडमध्ये अमेरिकन सैन्यासाठी सादरीकरण करून पेस्ले युक्रेनसाठी रवाना झालेत। सेम हिअर हे गाणं 24 फेब्रुवारीला रिलीज झालं। यात झेलेन्स्की यांची खास भूमिका आहे, तर युक्रेनचा या गाण्यामध्ये विशेष उल्लेख नसला तरी व्हिडिओ दरम्यानच्या रेकॉर्डिंगमधले पेस्ले आणि झेलेन्स्की यांच्यावरती गाणं संपतं असं चित्रित करण्यात आलंय। जगण्यासाठीची इथल्या लोकांमधली जिद्द, देशाप्रती प्रेम आणि इथला निसर्ग पाहून मी थक्क झालो अशा भावना पेस्ले यांनी व्यक्त केल्या। युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वर्ल्ड बँक स्प्रिंग बैठकीत त्यांच्या युद्धग्रस्त देशासाठी कृष्णेच्या पात्रात मगरीच्या तावडीत सापडलेल्या बैलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर तरुणांनी बैलाची सुटका केल्यानं सगळ्यांचा जीव भांड्यात पडला। भिलवडीतील साठेनगरमधील अक्षय मोरे यांनी आटपाडीतल्या बाजारातून आणलेल्या बैलाला टेम्पोतून आणण्यात आलं। गाडीतून खाली उतरवत असताना ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून बैल घाबरला आणि नदीकाठाला पळाला। बैल नदीपात्रात पडल्यानंतर 3-4 मगरींनी त्याचा पाठलाग सुरू केला। बैल पूर्णपणे कृष्णा नदीपात्रातल्या मगरीच्या तावडीत सापडला होता। या बैलाला मगरीच्या तावडीतून तब्बल 4 तास धडपड करून युवकांनी वाचवलंय। शेवटी युवकांनी नावाडी नितीन गुरु यांना बोलवलं। त्यांनी 4 तासांच्या प्रयत्नानंतर या बैलाला सुखरूपपणे बाहेर काढलं। बैलाला वाचवण्यासाठीचा हा थरार पाहण्यासाठी कृष्णाकाठी मोठी गर्दी झाली होती। जुन्नरमध्ये आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। सुदैवानं या घटनेत कुठली जीवितहानी झालेली नाहीये। हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला। सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवल्यानंतर राज्यात विविध भागात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जात आहे। भिरीची आरोळी ठोकताच वाऱ्याच्या वेगानं बैलगाडा हाकले जातात। जुन्नरमध्ये सुद्धा आयोजित बैलगाडा शर्यतीत काळजाचा ठोका चुकवणारा अपघात समोर आला। बैलगाडी घाटामध्ये भिरची आरोळी ठोकताच चाव हेकरी आणि धुरेकरी घोडीच्या दिशेनं धावले। मात्र याच दरम्यान घोडेस्वाराकडून घोडीला दिशा न मिळाल्यानं बैलजोडी थेट घोडेस्वाराच्या अंगावर गेली। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। जुन्नर तालुक्यातल्या उदापूरमध्ये ग्रामदैवत काळभैरवनाथ आणि ग्रामदेवता मुक्तदेवीच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळाला। या ठिकाणी
बगाडाचा थरार पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. त्यानंतर मंदिरात देवाची आणि बगाडाची आरती करण्यात आली. यावेळी प्रसाद म्हणून खोबऱ्याची उधळण करण्यात आली. सदानंदाचा इळकोट, भैरवनाथाचं चांगभलं, अंबाबाईच्या नावानं उदो उदोचा गजर करत उदापूरमध्ये भरलेल्या ग्रामदैवत काळ भैरवनाथ आणि ग्रामदेवता मुक्तदेवीच्या यात्रेमधले उत्साह पाहायला मिळाला. या यात्रेत फिरवण्यात येणाऱ्या गाडी बगाडाचा थरार पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. बगाडाच्या रथावर 31 फुटाचा सुळका उभा करून त्याला 45 फूट लांबीचा एक दंडगोलाकार आडे जोडले जाते. त्यानंतर हे बगाड फिरवलं जातं. उदापूरच्या मुख्य चौकात जवळपास 2 तास बगाड फिरवल्यानंतर ते मंदिराकडे नेण्यात आलं. त्यानंतर देवाची आणि बगाडाची भाविकांच्या हस्ते आरती करण्यात आली. आसामवासियांनी एक नवा रेकॉर्ड करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. एका ठिकाणी सर्वात मोठ्या बिहू नृत्याचं सादरीकरण करून हा रेकॉर्ड केला गेला. यात 11,304 नर्तक आणि वाद्य वाजवून लोकनृत्य सादर करण्यात आलं. आसामच्या नवीन वर्षात साजऱ्या होणाऱ्या रोंगली उत्सवाच्या निमित्तानं हा रेकॉर्ड करण्यात आला. गुवाहाटी इथल्या सरुसजाई स्टेडियममध्ये हे बिहू नृत्याचं सादरीकरण झालं. तब्बल 11,304 नर्तक यात सहभागी झाले होते, तर 2,548 ड्रम वादकही यात सहभागी होते. आसामच्या या कलाकारांनी 2 वेगवेगळे विश्वविक्रम केलेत. पहिला रेकॉर्ड एका ठिकाणी सर्वात मोठ्या लोकनृत्याबद्दल आहे, तर दुसरा रेकॉर्ड एका ठिकाणी सर्वात मोठ्या पारंपरिक संगीत कार्यक्रमाबद्दल आहे. या विश्वविक्रमाच्या निमित्तानं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्माही स्टेडियममध्ये उपस्थित होते. भारतीय वायुसेनेची तुकडी फ्रान्समध्ये होणाऱ्या युद्ध सरावामध्ये तैनात करण्यात आलेली आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या या युद्धाभ्यासामध्ये पहिल्यांदाच राफेल विमानांचा समावेश करण्यात आला आहे. हा युद्ध सराव जवळपास 3 आठवडे चालणार आहे. या युद्ध सरावासाठी 4 राफेल, 2 C-17 विमानं, 2 IL-78 मिज एअर रिफ्युलर तैनात करण्यात आलेत. हवाई दलाची तुकडी शुक्रवारी युद्ध सरावासाठी रवाना झाली. भारतीय वायुदलात राफेल दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच विदेशी युद्ध सराव अभ्यासात ते सहभागी होणार आहेत. वायुसेनेनं दिलेल्या माहितीनुसार IF-ची एक तुकडी माउंट डी मार्सन इथल्या युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना होणार आहे. या युद्ध सरावाचं आयोजन 17 एप्रिल ते 5 मे या कालावधीत करण्यात आलंय. यात हवाई दलाचे 165 जवान सहभागी होणार आहेत. युद्ध अभ्यासात फ्रान्सबरोबर जर्मनी, ग्रीस, इटली, नेदरलँड, युनायटेड किंगडम, स्पेन आणि अमेरिकेचे हवाई दल सहभागी होत आहेत. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.